आता जवळपास 3 लोकांना आम्ही या आजच्या कार्यक्रमामध्ये नियुक्त्या दिलेल्या आहेत। एक ते इस्माईल वजीर मनेरी, वार्ड क्रमांक 141 ला अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केली। ऑगस्टिन बाळकृष्णन म्हणून आहे, त्यांना वार्ड क्रमांक 188 चं अध्यक्षपद दिलं आणि त्यांचे सहकारी सुरेश कुमार समधर्मन आहेत, त्यांना त्यांच्या कार्यकारिणीमध्ये वार्ड क्रमांक 188 ला उपाध्यक्ष म्हणून आज जबाबदारी दिली। या कार्यालयामध्ये दर महिन्याला 15 दिवसाने सातत्याने पक्षप्रवेश नियुक्त्या सातत्याने होत आहेत। रिपब्लिकन पक्ष बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे असं म्हणायचे का रिपब्लिकन पक्ष हे सतीचं वाण, इथे कोणी काय द्यायला आलेलं नाही, इथे सत्ता नाही, इथे पैसा नाही, तरी सुद्धा रिपब्लिकन पक्षावर प्रेम करणारे, रिपब्लिकन पक्षावर निष्ठा असलेली लोक आजही समाजामध्ये आहेत आणि मोठ्या संख्येने आहेत। रिपब्लिकन पक्ष हा या देशातल्या सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी असलेला पक्ष आहे। या पक्षाने या देशातल्या सर्वसामान्य जनतेच्या हिताचे प्रश्न सातत्याने मांडले, ते सोडवण्याचा प्रयत्न सातत्याने केलेला आहे, अशी या रिपब्लिकन पक्षाची परंपरा आहे। आणि ती परंपरा पक्षाचे संस्थापक सरचिटणीस बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे असतील, बॅरिस्टर राव बहादूर एन शिवराज असतील, कर्मवीर दादासाहेब गायकवाड असतील, परवाच 15 तारखेला त्यांची जयंती झाली, ॲडव्होकेट दत्ता खट्टी साहेब असतील, जे ईश्वरीबाई असतील, यांनी संसद असेल, विधानसभा असेल, त्या ठिकाणी या देशातल्या जनतेच्या हिताचे प्रश्न सातत्याने मांडले, आग्रही भूमिका घेऊन मांडले आणि सत्ताधाऱ्यांना ते प्रश्न सोडवायला भाग पडलेला आहे। अशा पद्धतीने समाजाचे, जनतेचे प्रश्न मांडणारा आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणारा, प्रसंगी आंदोलन करणारा, अशी ही रिपब्लिकन पक्षाची प्रतिमा आहे। आज रिपब्लिकन पक्ष खरीपचा महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्याने माझ्या हस्ते या 3ही सहकाऱ्यांचं पक्षामध्ये प्रवेश झाला, त्यांना पद वितरण केलेलं आहे, त्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत। मी त्या सगळ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। आणि हा पक्ष सातत्याने, मी मगाशीच म्हटलं की सर्वसामान्य जनतेच्या हिताचे प्रश्न, आज राज्य सरकारने एक अतिशय चुकीचा निर्णय काही दिवसांच्या पूर्वी घेतला कंत्राटीकरणाचा, ज्या कंत्राटीकरणामुळे आज एक ते बेरोजगाराची संख्या मोठी आहे, नोकर भरती शासनाने थांबवलेली आहे। आणि अशा परिस्थितीत शासन जर कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करणार असेल, काल परवाच्या पेपरला आहे की पोलीस खात्यामध्ये सुद्धा कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। हे एका अर्थाने चुकीचं धोरण आहे। या विरोधात रिपब्लिकन पक्ष खोरीत आंदोलन करणार, लवकरच याची घोषणा आम्ही करू। येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला नागपूरला आम्ही सगळे प्रमुख पदाधिकारी बसणार आहोत, बैठक आहे नागपूरला, त्या बैठकीमध्ये आंदोलनाची निश्चित अशी तारीख ठरवण्यात येईल आणि एवढ्या एक 15 दिवसात, महिनाभरात हे आंदोलन आम्ही करू। राज्यभर आम्ही या विरोधामध्ये प्रचार प्रसार करू आणि मोठं आंदोलन खाजगीकरणाच्या विरोधात, कंत्राटीकरणाच्या विरोधात, शैक्षणिक क्षेत्रात आलेल्या खाजगीकरणाच्या विरोधात, अन्याय अत्याचाराच्या, महिलांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या, या सगळ्यांच्या संदर्भात रिपब्लिकन पक्ष त्वरित आंदोलन करील, संघर्ष करील, ही आमची भूमिका आहे। या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो। मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला, त्याबद्दल बघा, शासनाची भूमिका मी मगाशीच सांगितलं की गोरगरीब जनता, सर्वसामान्य जनतेची मुलं शिकूच नाहीत, काय शिकले की लोक शहाणे होतात, शिकले की लोकांना चांगल्या नोकऱ्या मिळतात, त्यांची आर्थिक प्रगती होते। ही सगळी जी परिस्थिती आहे ना, ही या देशात सत्तेवर असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेच्या सरकारला, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारला, राज्यातल्या सरकारला हे नको आहे। त्यामुळे सर्वसामान्य जनता शिकू नये या विचारातून या शाळा बंद करण्याची सगळी भूमिका जी आहे ही सरकारने घेतलेली आहे आणि आमचा पक्ष याच्या विरोधात आहे। याच्या विरोधात मी आता मगाशीच सांगितलं की लवकर येत्या 4-8 दिवसामध्ये आंदोलनाची आम्ही घोषणा करणार आहोत
राज्यभर या विरोधामध्ये आम्ही आवाज उठवू.